नाव ओंकार सर्जेराव माळी. तो एका वेलीवर घाडांची संख्या किती हो? सरासरी 21 गड आहेत आता. आता ही जी काडी आहे ह्या काडीला एका काडीला घाडांची संख्या किती? ही जी काडी आहे एका काडीला घाडांची किती तो? 1 2 3. साहेब ह्या वर्षी अतिवृष्टी झाली. ह्या वर्षी ब्लॅक व्हरायटीची कंडिशन काय आहे मार्केटला? माल कमी आहे. लय कमी. नुसता कमी नाही साहेब, कमी असणं वेगळं आणि लय कमी असणं वेगळं. तशी ब्लॅक व्हरायटीचे वीक पॉइंट कोणता हो? पानात कमतरता होते शेवटी, परत पानं लाल होते. ज्या वेळेला ब्लॅक व्हरायटी हार्वेस्टिंगला येते त्यावेळेला 50 ते 60% पानं लाल होतात. का बरं लाल होतात ते साहेब? पोषण त्याचं कमी पडते शेवटच्या टप्प्यात. पान काय म्हणते मला काय अन्नद्रव्य करायचं जमत नाही, आता तुमच्या तुम्ही बघा. त्यावेळेला काय होते, ब्लॅक व्हरायटी मऊ पडते आणि बेळबेळीत होती, हे की नाही? आता साहेब मला ह्यातला एक कुठला पण एक मणी काढा आणि मला मणी जरा सोलून दाखवा. मणी जरा सोलून दाखवा बरं. केळ सोला लागलाय? केळ कोण द्राक्षच आहे की अशी सालकत निघते का? घर वगैरे जोरात आहे अगदी. केळ सोलल्यागत हे आणि आता 3.5 महिन्यात पण एकदम गोड आहे. साहेब ब्लॅक व्हरायटी किती दिवसात हार्वेस्टिंगला येते? 4 महिने तर लागते. 4 महिने. 4 महिने म्हणजे किती दिवस? 120 120 दिवस. आज बागेचा कितवा दिवस आहे? आज 105 दिवस. 5 दिवस. म्हणजे अजून किती दिवस अवकाश? 15 दिवस. अजून 15 दिवस अवकाश. ह्या बागेत आता किती टक्के माल ब्लॅक झालेला आहे? तरी 80% आसपास झालं. 80% माल काय झालाय? ब्लॅक झालेला आहे. 20% राहिला किती? 20% राहिला. अजून दिवस किती राहिले? 15. म्हणजे 15 दिवसात साहेब ह्यात एक तरी मनी नाही राहणार. पाठीमागे लाल होईल का? राहील का? नाही. म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंगला आपला हा प्लॉट येऊ शकतो.